नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 15 पदार्थ आपल्या वापरातील. मुलांनो, आपण मागच्या सेशन मध्ये सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केलेला आहे. आपण मागच्या सेशन मध्ये काय पाहिलं तर पदार्थ आपल्या ज्या घरातल्या वस्तू असतात, आजूबाजू वस्तू असतात, त्या कशापासून बनलेल्या असतात तर पदार्थाने बनलेले असतात. मग ते पदार्थ कुठले असतात तर नैसर्गिक निर्मित, मानव निर्मित हे आपण मागच्या भागामध्ये पाहिले. आणि ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी वापरतो जसे की टूथपेस्ट, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिली. टूथपेस्ट कशी निर्माण होते याची माहिती आपण मागच्या सेशन मध्ये घेतलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत, आजच्या सेशन मध्ये काय पाहणार आहोत मुलांनो तर अपमार्जके. अपमार्जके म्हणजे काय, अपमार्जकांचे गुणधर्म कोणते, अपमार्जकांचे प्रकार कोणते ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. अपमार्जके, डिटर्जंट. काय डिटर्जंट, मला सांगा मुलांनो, तुम्ही आंघोळ करण्यासाठी काय वापरता? आंघोळ आपल्या शरीराचे म्हणजे शरीराच्या आपल्या स्वच्छतेसाठी तुम्ही काय वापरता तर शरीराच्या स्वच्छतेसाठी आपण साबणाचा वापर करतो की नाही? आणि आपण कपडे धुण्यासाठी काय वापरतो तर कपडे धुण्यासाठी सुद्धा आपण साबण वापरतो, कपड्यांची पावडर वापरतो. मग तो साबण किंवा म्हणजे कपड्यांची पावडर ह्यांना काय म्हणतात तर अपमार्जके, डिटर्जंट असे म्हणतात. आता अपमार्जन या शब्दाचा अर्थ स्वच्छ करणे असा आहे. काय तर अपमार्जन या शब्दाचा अर्थ काय तर स्वच्छ करणे. यावरून स्वच्छ करणारा, मळ काढून टाकणारा पदार्थ म्हणजे कोण तर अपमार्जक. काय तर स्वच्छ करणारा, मळ काढून टाकणारा पदार्थ म्हणजे अपमार्जक. मग आपण आंघोळ कशासाठी करतो तर आपल्या अंगावर जो मळ असतो तो काढून टाकण्यासाठी, स्वच्छ राहण्यासाठी. कपडे आपण जे धुतो त्याच्या आपण साबण लावतो का तर ते मळलेले असतात म्हणून आपण त्या कपड्यांना अगोदर भिजत घालतो ना पावडर मध्ये. धुण्याची पावडर असतात, वेगवेगळ्या पावडर तुमची आई घालत असेल की नाही, वेगवेगळ्या पावडर मध्ये ते भिजत घालत असेल, नंतर साबण लावून ते धुतात. मग त्यांनाच काय म्हणतात तर अपमार्जक असे म्हणतात. तर रिठा, शिकेकाई, साबण, कपडे धुण्याचा सोडा, कपडे धुण्याची पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू हे सर्व काय आहेत तर अपमार्जकेच आहेत. रिठा माहिती असेल तुम्हाला, गावाला वगैरे आपण जेव्हा पहिल्या बायका सगळे केस धुण्यासाठी रिठाचा वापर करतात, कारण त्याच्यामध्ये काय ते रिठा नैसर्गिक साबण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही केमिकल्स नसतात, त्यामुळे काही त्रास होत नाही. शिकेकाई, रिठा हे काय आहेत, हे निसर्गातून मिळणारे आहेत ना आपल्याला. आणि मग आपण अशांचा वापर केला तर काय होतं, आपल्याला काय केसांना वगैरे हानी पोहोचत नाही. मग रिठा, शिकेकाई, साबण, कपडे धुण्याचा सोडा, कपडे धुण्याची पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू हे सगळं काय आहे तर ही अपमार्जके आहेत. शरीराच्या स्वच्छतेसाठी साबण, कपड्याच्या स्वच्छतेसाठी कपडे धुण्याची पावडर व साबण आपण वापरतो. मी तुम्हाला सांगितलंच आहे की आपण आंघोळ करण्यासाठी कसला वेगवेगळा साबण वापरतो ना, आणि कपडे धुण्यासाठी सुद्धा आपण वेगळा साबण वापरतो, आणि कपडे धुण्यासाठी आपण धुण्याची पावडर वापरतो. मग आता ह्या अपमार्जकांची काही गुणधर्म आहेत, तर गुणधर्म पाहण्यासाठी आपण काय करूया, एक प्रयोग पाहूया. प्रयोग करायचा आहे आपल्याला. काय ह्याचा गुणधर्म पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. त्याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे मुलांनो माहितीये की काचेची स्वच्छ बाटली लागणार आहे. काय तर काचेची स्वच्छ बाटली आणि पाणी आणि तेल आणि अपमार्जक म्हणजे इत्यादी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. काय साहित्य लागणार आहे तर काचेची स्वच्छ बाटली, पाणी, तेल आणि अपमार्जके. तर कृती काय करायची आहे मुलांनो तर काचेच्या स्वच्छ बाटलीमध्ये पाणी भरायचंय आपल्याला. काय करायचंय, काचेच्या स्वच्छ बाटलीमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यात थोडं काय टाकायचंय, त्या पाण्यामध्ये तेल टाकायचंय. मग आता तुम्हाला माहितीये आपल्याला जेव्हा पाण्यामध्ये तेल टाकतो तेव्हा तेल जेव्हा मिक्स होतं कधी पण, मग तेव्हा तेल काय राहतं पाण्यावर वरती तरंगतं, माहितीये ना, कारण तेल हलकं असतं आणि त्याच्यामुळे तेल पाण्यावर तरंगतं आणि पाणी खाली राहतं. मग तेलाचा थर पाण्यावर तरंगेल हे तर माहितीच आहे तुम्हाला. आणि मग ती बॉटल काय करायची, आपण ती बाटली जोरामध्ये हलवायची. काय करायची, जोरात हलवा. मग काय होणार, थोड्या वेळाने सुद्धा बाटलीतील द्रव स्थिर झाल्यावर पुन्हा तेल काय होईल, म्हणजे तेल पाण्यावर तरंगतं. कधीही सुद्धा म्हणजे थोडी बॉटल तुम्ही कितीही हलवलीत, काही केलं तरी पण थोड्या वेळाने ती बॉटल जर स्थिर केलीत तर पुन्हा तेल तरंगते, पाण्यावर तेल तरंगताना तुम्हाला दिसेल. आता काय करायचं माहितीये का, मग आपण आता अपमार्जकांच्या द्रावणाचे 2 थेंब वरील मिश्रणात
टाकायचे आहेत. काय तर अपमार्जकांच्या मिश्रण द्रावणाचे थोडे 2 थेंब कशात टाकायचे आहे, त्या बॉटलमध्ये टाकायचं आहे, ज्याच्यामध्ये आपलं तेल आणि पाणी आहे त्या बॉटलमध्ये. कळलं? तर बाटली पुन्हा वेगात हलवायची. मग काय होईल, तर पाणी आणि तेल एकजीव झाल्याचे दिसेल व मिश्रणाचा रंग म्हणजे असा दुधाळ झाल्याचा दिसेल. पहिलं आपण जेव्हा नुसतं पाणी आणि तेल होतं आणि मग जेव्हा आपण बॉटल हलवली, मग थोड्या वेळाने काय झालं, ते सेटल झाल्यानंतर थोड्या वेळ बॉटल स्थिर ठेवल्यानंतर पुन्हा काय झालं, पाण्याचा हे तेलाचा तवंग म्हणजे तेल पाण्यावर तरंगलं. परंतु आता त्या बॉटलमध्ये आपण काय टाकलेलं आहे, तर 2 थेंब कसले टाकलेले आहेत, तर म्हणजे अपमार्जकाच्या द्रावणाचे 2 थेंब आपण त्या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे. आणि मग ती बॉटल आपण हलवली तर ते काय होतं, तर ते पाणी आणि तेल एकजीव होऊन ते जे मिश्रण आहे ते दुधाळ रंगाचं होतं. कशामुळे, तर अपमार्जकांमुळे. मग असं का झालं ते आपण आता पाहूयात. हे बघा, असं का होतं, तर अपमार्जकांचे रेणू जास्त लांबीचे असतात. हे बघा, हे अपमार्जकांचे रेणू आहेत. हे कसे असतात, तर हे जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात. काय, अपमार्जकाच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म हे भिन्न असतात. अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. काय करतो, तर अपमार्जक काय करतो, अपमार्जकाचा रेणू कसा असतात, तर ते जास्त लांबीचे असतात आणि त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म त्याच्या वेगळे वेगळे असतात. हा अपमार्जकाचा, हा बघा, हा काय आहे, तर हा अपमार्जकाचा रेणू आहे आणि त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. मग काय होतं, त्याच्या अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे काय होतं, तर तेलाचा रेणू पाण्यात मिसळतात. काय होतं, त्यामुळे तेलाचा रेणू पाण्यात मिसळतात आणि मळकट कपडे आणि शरीर धुताना त्याच्यावर साबणाची अशीच क्रिया होते. कशी काय होतं, तर आपण जेव्हा तेलकट कपडे धुतो किंवा आपलं तेलकट शरीर आपण जेव्हा साबण लावतो तेव्हा तो सगळा मळ निघतो ना, त्याचं कारण पण हेच आहे. कारण का, तर अपमार्जकाचा रेणू हे जास्त लांबीचे असतात आणि काय असतात, त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म कसे असतात, तर वेगवेगळे असतात. तर ते काय करतात, अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे काय होतं, तर तेलाचे रेणू पाण्यामध्ये मिसळतात. काय होतं, त्यामुळे तेलाचे रेणू काय होतात, तर पाण्यामध्ये मिसळतात. तर मळकट कपडे आणि शरीर धुताना त्याच्यावर साबणाची अशीच क्रिया होते. तर दैनंदिन जीवनात आपण माहिती आहे ना, आपण केसांना तेल लावतो की नाही, ते केसांना तेल आंघोळ झाल्यानंतर म्हणजे आपण रात्री मॉइश्चरायझर लावतो. मॉइश्चरायझर म्हणजे जेल, वॅसलीन वगैरे लावतो. कारण का, त्वचा आपली नरम होण्यासाठी आपण काय करतो, तर विंटर सीझन असेल किंवा नेहमी पण आपण मॉइश्चरायझर लावतो. त्यामुळे आपलं शरीर सुद्धा तेलकट झालेलं असतं. आपण केसांना तेल लावतो, मग आपण दुसऱ्या दिवशी आंघोळ करतो की नाही. मग असं आपण तेल लावतो, मग आपल्या काय होतं, तर वॅसलीन लावणे अशा विविध कारणामुळे आपले शरीर, कपडे कसे होतात, तेलकट होतात ना. मग आपण आंघोळ करतो साबणाने, तेव्हा तो तेलकटपणा जातो. कपड्यांमधील उभ्या आडव्या धाग्यांमध्ये हा तेलकट थर घट्ट चिकटून बसतो आणि तो काढण्यासाठी आपण साबणाचा वापर करतो. आपण नुसत्या पाण्याने आंघोळ केली तर आपल्या केसांना जर आपण जेव्हा रात्री तेल लावतो, मसाज करतो आणि मग आपण नुसत्या केसाने दुसऱ्या दिवशी जर आंघोळ केली तर तो तेलकटपणा जातो का मुलांनो, तर तो जात नाही. त्याच्यासाठी आपल्याला शॅम्पू लावावा लागतो की नाही. मग हे शॅम्पू लावतो तेव्हा काय होतं, हाच गुणधर्म त्याचा उपयोग होतो साबणाचा. किंवा आपल्या कपड्यांना, ज्या आपल्या अंगावर आपण जे जेल लावलेलं असतं, क्रीम लावलेलं असतं, ते सगळ्या कपड्यांमध्ये शोषलेलं असतं आणि मग ते कपडे सुद्धा तेलकट होतात. मग आपण साबण न लावला तर मग तो तेलकटपणा जाईल का, तर तो नाही जाणार. मग आपण त्याला साबण लावतो आणि मग काय होतं, आपले कपडे स्वच्छ होतात आणि आंघोळ करताना आपण साबण लावतो, त्यामुळे आपलं शरीर सुद्धा स्वच्छ होतं. मुलांनो, पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे काय होतं, साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागावर सहज पसरतं. काय, पाणी आणि तेल दोघांनाही पकडून ठेवण्याचा गुणधर्म आहे ना याच्यामध्ये, अपमार्जकामध्ये. कारण अपमार्जकाचा जो रेणू आहे तो काय करतो, त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म वेगवेगळे असतात आणि मग त्यामुळे काय होतं, ते पाणी आणि तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे काय होतं, साबण मिसळलेले पाणी अनेक पृष्ठभागांवर सहज पसरते आणि पृष्ठभागावर पसरण्याच्या या गुणधर्मालाच पृष्ठ सक्रियता म्हणतात.
अपमार्जके पृष्ठ सक्रिय असतात, म्हणजे सरफेस ऍक्टिव्ह असतात. काय असतात तर पृष्ठ सक्रिय असतात. पृष्ठ सक्रियतेचा एक परिणाम म्हणजे फेस होणे. आपण जेव्हा अंगाला साबण लावतो किंवा कपड्यांना साबण लावतो तेव्हा फेस येतो की नाही, मग कशामुळे तर सरफेस ऍक्टिव्ह पृष्ठ सक्रिय हा एक म्हणजे अपमार्जकांचा काय आहे, एक गुणधर्म आहे. आणि अपमार्जके पृष्ठ सक्रिय असतात. आणि पृष्ठ सक्रियतेचा एक परिणाम म्हणजे काय तर ह्याचा म्हणजे फेस येणे हे काय आहे तर हा पृष्ठ सक्रियतेचा एक परिणाम आहे. मग अपमार्जके म्हणजे काय ते तुम्हाला कळलं का? आणि अपमार्जके आपण कशासाठी वापरतो तर अपमार्जकेमध्ये साबण, शॅम्पू, रिठा, शिकेकाई, धुण्याची पावडर. मग आपण आपल्या आंघोळीसाठी साबणाचा वापर करतो आणि ह्याच्यासाठी कशासाठी कपडे धुण्यासाठी पावडरचा वापर करतो. म्हणजे कपड्यांच्या साबण सुद्धा आपण वापरतो. मग अपमार्जके म्हणजे काय ते तुम्हाला कळलं का? आणि अपमार्जकतेचा गुणधर्म कुठला आहे तर पृष्ठ सक्रिय. अपमार्जके पृष्ठ सक्रिय असतात. कळलं मुलांनो? आता आपण पाहूया अपमार्जके कशी असतात माहितीयेत का? आपण आता अपमार्जके म्हणजे काय ते पाहिलं आपण. आता ही अपमार्जके दोन प्रकारची असतात. एक निसर्ग निर्मित नॅचरल डिटर्जंट आणि मानव निर्मित अपमार्जके असतात. तर आता आपण निसर्ग निर्मित अपमार्जके म्हणजे काय, ती कोणती आहेत, ती कशी, म्हणजे त्याचा वापर आपण कुठे करतो ह्याची आपण आता माहिती पाहणार आहोत. मुलांनो, रिठा बघितलात तुम्ही कधी? तुम्ही बघितलं असाल ना रिठा. तुम्ही गावाला वगैरे कधी गेला असाल किंवा गावामध्ये राहत असाल तर तुम्हाला रिठे, शिकेकाई हे तर माहितीच असेल. रिठ्याचे मोठं झाड असतं की नाही. हे बघा, हे रिठे असे स्क्रीनवर मी दाखवते बघा. हे रिठे असतात असे. कसे असतात? ही अशी फळच असतात, अशी छोटे छोटे गोल फळं असतात. त्याच्यामध्ये एक बी असते काळ्या रंगाची आणि एकदम डार्क ब्राऊन कलरचा रिठा असतो. आणि ह्या शेंगा असतात. शिकेकाईच्या कशा ह्या शेंगा असतात. मग रिठा, शिकेकाई हे पदार्थ निसर्ग निर्मित असतात आणि ते निसर्ग निर्मित अपमार्जक म्हणून वापरले जातात. तुम्हाला माहितीये मुलांनो, रिठ्याने पहिल्या बायका रिठ्याने आणि शिकेकाईनेच केस धुवायच्या. त्यामुळे त्यांचे केस एकदम काळे भोर आणि अजिबात गळायचे नाही, ते लवकर पिकायचं नाही. आता आपण शॅम्पू वापरतो वेगवेगळे. त्यामुळे काय होतं तर वेगवेगळ्या शॅम्पू मध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात. त्याच्यामुळे आपले केस गळतात, लवकर केस पांढरे होतात. आजकाल लहान लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे होताना पाहिले आहे. पण पूर्वी तसं व्हायचं का तर नाही. पूर्वी तर कसे सगळ्यांचे केस काळे भोर आणि लांब असायचे. ते काय वापरायचे तर रिठे केस धुण्यासाठी आणि शिकेकाई वापरायचे. अजून रिठ्यांचा वापर कशासाठी करायच्या बायका पूर्वीच्या तर लोकरीचे कपडे, आपले स्वेटर्स वगैरे असतात ते खूप नाजूक असतात. बघितलं ना, त्यातला जर आपण पावडर वगैरे यूज केली तर काय होतात, त्याचे धागे निघतात. म्हणून पहिल्या बायका काय करायच्या तर रिठ्यांनी धुवायच्या त्या. आणि पुन्हा आपल्या ज्या साड्या असतात सिल्कच्या साड्या, त्या सुद्धा धुण्यासाठी या रिठ्यांचा वापर केला जातो. कारण त्याच्यामध्ये रासायनिक जास्त म्हणजे केमिकल्स त्याच्यामध्ये नसल्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम साड्यांवर किंवा त्वचेवर होत नाही. म्हणून पहिल्या बायका खूप म्हणजे रिठे, शिकेकाई आणि केस धुवायच्या. आता रिठा, शिकेकाई हे पदार्थ निसर्ग निर्मित अपमार्जके म्हणून वापरले जातात. यामध्ये काय असतं मुलांनो तर सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असतो. कुठला तर सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असतो. रिठा तसेच शिकेकाई यांचा मानवी त्वचा तसेच रेशमी, लोकरीचे धागे, कपडे यावर अनिष्ट परिणाम होत नाही. रिठ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात माहितीये? सोपनट म्हणतात. काय म्हणतात तर सोपनट. आणि शिकेकाईला काय म्हणतात? सॉफ्ट पॉड असे म्हणतात. काय म्हणतात तर सॉफ्ट पॉड. रिठाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर सोपनट म्हणतात. आणि शिकेकाईला काय म्हणतात तर सोप पॉड असे म्हणतात. आणि रिठ्यामध्ये कुठला रासायनिक पदार्थ असतो तर रिठ्यामध्ये सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असतो. कळलं? मग आता आपल्याला निसर्ग निर्मित अपमार्जके म्हणजे काय ते कळलं. आपण आता पुढच्या भागामध्ये मानव निर्मित अपमार्जके कोणती आहे त्याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. कळलं? तर मुलांनो, आज आपण काय शिकलो तर आज आपण अपमार्जके म्हणजे काय तर आपण आंघोळ करण्यासाठी साबण वापरतो. कपडे धुण्यासाठी आपण काय वापरतो तर कपडे धुण्यासाठी आपण साबण वापरतो आणि कपड्याची पावडर जसे की वापरतो. ह्याला काय म्हणतात तर अपमार्जके म्हणतात. अपमार्जके म्हणजे शॅम्पू, वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड सोप, रिठे, शिकेकाई ही काय आहेत तर अपमार्जक आहेत.
म्हणजे आपल्या शरीराचं स्वच्छ करण्यासाठी, मळ काढण्यासाठी अपमार्जकांचा उपयोग होतो. आपण आता कुठल्या अपमार्जकही दोन प्रकारचे असतात. एक नैसर्गिक अपमार्जक आहे आणि मानवनिर्मित अपमार्जक आहे. आपण आजच्या भागामध्ये नैसर्गिक अपमार्जके कोणती, जसे की रिठा आणि शिकेकाई ही नैसर्गिक अपमार्जके आहेत. रिठा आणि शिकेकाई हे ह्याच्यामध्ये काय असतं तर सॅपोनिन नावाचा एक रासायनिक पदार्थ असतो. रिठ्याला काय म्हणतात तर सॅपोनट म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि शिकेकाईला काय म्हणतात तर सॅपोपॅड म्हणतात. अपमार्जक ही पृष्ठसक्रिय असतात. कळलं? पृष्ठसक्रियतेमुळेच काय होतं तर फेस येतो ना आपल्याला. आपण जेव्हा अपमार्जकांचा वापर म्हणजे जेव्हा करतो तो कसला परिणाम आहे तर पृष्ठसक्रिय या गुणधर्माचा परिणाम आहे. आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत मुलांनो, तर मानवनिर्मित अपमार्जके कोणती आहेत आणि म्हणजे त्यांचं कसं निर्माण होतं. साबण हा मानवनिर्मित अपमार्जक आहे, मग त्याची निर्मिती कशी होती याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.